नमस्कार. आज मी तुमका एक वेगळाच कार्यक्रम दाखवतो. कारण मुंबईत राहणारी आपली कोकणातली लोक पुन्हा पुन्हा फोन करून सांगतात की गावात होणारे कार्यक्रम आमका दाखवा. मी त्यांना सांगतोय, अरे या कोकणात बघा जरा गावचे कार्यक्रम. पण तरी सुद्धा आज एक वेगळा कार्यक्रम म्हणजे आज हा आमच्या आजाच्या घराची घरभरणी. घराची घरभरणी म्हणजे काय? तर आपण गृहप्रवेश करतो, ती घरभरणी. कारण घर बांधवायचं म्हटलं ना, तर ह्या गावात किंवा ह्या कोकणात सगळी लोक एकत्र येतात. आता एकत्र येऊ का सुद्धा बऱ्याच काही गोष्टी लागतात. ज्यावेळी घर बांधवायचं असतात तेव्हा घराची पायाभरणी करतात, म्हणजे मुहूर्ताचा दगड ठेवतात. त्याच्यानंतर आड्या चढवतात आणि नंतर शेवट का घरभरणी करतात. पण ह्या सगळ्या कार्यक्रमात ना सगळे गाववाले, सगळे शेजारी, सगळे एकत्र येतात. आणि कोकणात ह्या लोकांका खरोखर एकत्र येऊची ही वेगवेगळी कारणं असतात आणि लोक हौसेन ह्या कार्यक्रमात येतात. आज तुम्ही विचार करा, आज ह्या ज्या घराची घरभरणी आहे, त्या घराची घरभरणी करताना काय काय कार्यक्रम केले गेले, हे सगळेच कार्यक्रम मी आपल्याला दाखवणार आहोत आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणार आहोत. आज या घराची घरभरणी करताना इथे होम हवन होणारा, सत्यनारायणाची पूजा होणारा, किंवा या घराभोवती फेरियो पण मारूच्यो. तर तुमका ह्या सगळ्या कार्यक्रमाची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. जरूर बघा. बघा कोकणात काय काय करतात. माझा तुमका एकच सांगणार, तुम्ही पण या कोकणात या आणि ही मजा घ्या. कोकणात बऱ्याच काय करू सारख्या. तुम्ही नक्कीच हो व्हिडिओ थोडाफार मोठा होईल, पण जरूर बघा. कारण हो कार्यक्रम सगळ्यांका बघू सारखो आपुलकीचो कसे गाववाले कशी कोकणातली लोक एकत्र येतात हे बघूची एक वेगळीच मौजा. आज आजाच्या घराची घरभरणी. सकाळपासूनच शेजारी पाजारी आणि गाववाले कामाक लागतात. आज आमच्या आज्याकडे सगळ्यात मोठा कार्यक्रम होम हवन होणारा, सत्यनारायणाची पूजा होणारा. घरभरणी म्हणजे घराभोवती 5 फेरियो मारणार आणि हो सगळो कार्यक्रम मी तुमका दाखवतो. भटजींनी होम हवन करण्याची विधी सुरू केला. ठेवतात. त्याच्यानंतर बघा सगळीच लोक कामाक लागली. कोण भाजी चिरता, कोण मसालो बनवता, तर कोण खोबऱ्या किसता. या कोकणात हे असंच चालतं हो. एकमेकाक मदत करून, एकमेकाच्या कार्यात उपयोगी पडून सगळी कार्य पार पाडली जातात. म्हणून आज कोकण हे एकत्र हा. बघा, ही काय मजूरदार माणसं येत, पण आपल्या शेजाऱ्याचं, आपल्या गावातल्या माणसाचं कार्य पार पाडूसाठी सगळी एकत्र येईल. भटजींचा जवळ आता लवकर घराभोवती घरभरणी होणार. गाववाले शेजारी जमा झालं. जिकडे तिकडे कामं चालू होत. कारण आज एक महाप्रसाद सुद्धा सगळ्या गावातल्यांका हवे. बघा, चुलीवर जेवणा तयार होतं. कारण महाप्रसाद लवकर होक हवा. पूजा झाल्या झाल्या दर्शन घेतल्यानंतर सगळ्या गाववाल्यांका महाप्रसादाचं आयोजन केलेला. कोकणातली मजा ही वेगळीच आहे. आणि ही चुलीवरची जेवणा, शहरातल्या लोकांका चुलीवरचं जेवण जर खाऊचं असाल तर मोठमोठ्या हॉटेलात जावं लागता. पण आम्ही असल्या कार्यक्रमातना चुलीवरची जेवणं जेवतो. हा ना मजा. सुपारी फोडतं. जेवण झाल्यानंतर पान सुपारी खाऊक लागणारा. म्हणजे प्रत्येक जण कामात गुंतलेला. भटजींनी सगळी आवराआवर केलेली या. आत्ता थोड्याच वेळात आजा गाडी, शेजारी पाजारी, त्याचो परिवार सगळे घराभोवती फेरियो मारूसाठी तयार असतील. हे बघा,
आजाघाडी. आजाघाडी म्हणजे राजाराम परशुराम घाडी. पण गावातच नाही तर पंचक्रोशीत सुद्धा लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ते का आजोच म्हणतात. आज्यासोबत आजी, आजीच्या पदराची आणि उपरण्याची गाठ मारला निया. वय वर्ष 78 वर्ष. पण बघा कोकणात राहणारी माणसं कशी धडधाकड. कोकणातले हे हवामाना ना हे वेगळ्याचा. 78 वर्ष झाली अशी त्यांना कोण म्हणणार पण नाही. सगळी तयारी झाल्या. मका वाटता वाजवणारे काहीतरी थांबले होते ते सुद्धा आता इलत. वाजपाक सुरुवात झाली. फेरी मारूक सुरुवात झाली. आणि फेरी मारूक बघा किती लोक आहोत. घरातली लोक आहोत तर हत, शेजाऱ्या पण हत, गावातली हत, उपास करा पण त्यांच्यासोबत चालली हत. आजेचो लेकी, लेक, सुना, नातू, नातवंडा सगळी त्याच्यात सहभागी झालेली आहेत. 5 फेरियो झाल्यानंतर दाराक लावलेली फीत कापून आमचो आजाघाडी घरात प्रवेश करीत. आणि घरात प्रवेश केल्यानंतर पुढच्या कार्यक्रमांका होम हवन, सत्यनारायणाची पूजा हे कार्यक्रम पार पाडले जातील. हे बघा घरात लागणारा सगळ्या सामान घेऊन घराभोवती फेरियो मारूचे असतात. एक विधी आहे, एक प्रथा आहे कोकणातली. 5 फेरियो पूर्ण झालेले आहेत. दरवाजेक फीत लावलेल्या विघ्नहर्त्याची तस्वीर घेऊन आजाघाडी दरवाजात उभं राहिलेलो. आता तो घरात प्रवेश करणारा आजाघाडी यांची एक पोरगी त्यांच्या पायावर पाणी ओतून त्या विघ्नहर्त्याच्या गणरायाची पूजा करता. किती मोठा आनंद त्या दोघांच्या आज्याच्या आणि आजीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहता. कारण त्याच्या मनात असलेलं सगळ्यात मोठं कार्य आज पार पडता. त्याचं घर बांधवायचं स्वप्न आज पुऱ्या झाला. लेकान त्याच्या भरपूर मोठं काम केला असं सुद्धा त्याका आज वाटता. आता थोड्याच वेळात गृहप्रवेश होईल. गृहप्रवेश झाल्यानंतर पुढचे सगळे विधी फटाफट आटोपले जातील. भटजी सगळ्या विधिवत कार्य करून घेतात. आता घरची मालकीन म्हणजे आजी घराच्या उंबरट्याची पूजा करता. पूजा झाल्यानंतर आजाघाडी फीत कापती आणि गणरायाची तस्वीर घेऊन घरात प्रवेश करते आणि तीच घर भरणी. मुंबईकर पुन्हा पुन्हा फोन करून सांगतात गावात होणारे कार्यक्रम आमका तुम्ही व्हिडिओद्वारे दाखवा. मी सुद्धा त्यांना प्रत्येक वेळी सांगतोय आम्ही तुमका व्हिडिओ दाखवू पण तुम्ही सुद्धा कधीतरी कोकणात या. असे कार्यक्रम प्रत्यक्ष बघा. तुम्ही सुद्धा अशा कार्यक्रमाका उत्स्फूर्त व्हा. कोकणात घर असो हवे, असलेली जागा जमीन सांभाळून ठेवू कवी. ही कोकणातली माणसं बघा. आजोघाडी फीत कापता. आता तो घरात प्रवेश करणार आणि घरातले सगळे विधी आता पार पडणार. फीत कापून झालेली या आजी आणि आजी जोड्यान गृहप्रवेश करती झालेली आहेत. आणि तिकडे तिथल्या माणसाने दरवाजा अडवला नाही. कारण अजयची सून आणि पोरगो त्यांका घरात घेत नाही. ह्याचं कारण काय असा तर त्यांका अजयच्या सुनेकडनं नाव ऐकवचा आणि ती आता
आपल्या नवऱ्याचं नाव घेणारा, ते ऐकूसाठी हिने गर्दी केला. आज्याचो लेक मनोज विचार करता की बायको काय नाव घेता, आणि त्यांच्या पण चेहऱ्यावर बघा किती आनंद ओसंडून वाहता. नाव काय घ्यायचंय ह्याचा विचार आज्याची सून करता. आणि बाबा एकदाचं नाव घेतला ना, घरात प्रवेश करती झाली या, तोपर्यंत आज्या आणि आजी जोड्यान पुढच्या विधीसाठी बसलेली आहेत. सगळ्या देवांका आवाहन करूचो जो विधी हा, त्या विधीसाठी बसलेली आहेत. सगळे देव आज कार्यात येऊक हवे ह्याच्यासाठी जी विधी केली जाता त्याच्यासाठी बसलेले आहेत. ती विधी पार पडल्यानंतर पुन्हा आज्याचो पोरगो आणि सून होम हवन का बसली आहेत. होम हवन होता, होमात आहुती दिली जाता. त्याच्यानंतर ह्या घरात किंवा ह्या जागेत जी काय अरिष्ट असती ती नाहीशी होऊसाठी संपूर्ण कुटुंबाच्या ओवाळणी केली जाता. आणि हो पण एक विधी बघा, होम हवनाचा विधी पूर्णत्वाकडे चाललेलो हा. सगळ्यो आहुती देऊन पूर्ण केले जातात. हे झाल्या झाल्या ताबडतोब सत्यनारायणच्या पूजेक सुरुवात होणारा. इकडे माका वाटतं आचार्यांनी जेवणात जवळजवळ पूर्ण केला नाही. जेवण तयार झालेला. डाळ, भाजी, गोडी भाजी, खीर सगळे पदार्थ बनवून तयार झालेत. आता फक्त सत्यनारायणाची पूजा झाली, आरती झाली हो की महाप्रसादाची वेळ होणारा. सत्यनारायणाच्या पूजेक सुरुवात झालेली आहे. याच्यानं पूजा पुरी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केलं जाणारा. नैवेद्य अर्पण केलं झाल्यानंतर आरती होणार. नैवेद्य अर्पण केलं जाता. प्रियाई चौंडेश्वरी सुखकर्ता सुखकर्ता आरती झाली हो. सर्वांनी दर्शन घेतला नाही, तीर्थप्रसाद घेतला नाही आणि महाप्रसादाक सुरुवात झालेली आहे. ही ओटीवर सगळी उपास करा. जोग बसली आहेत. बाहेर अंगणात इतर सर्व मंडळी महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि
आता जवळजवळ सर्वांच्या सगळ्यांच्या सहकार्यान हो कार्यक्रम घर भरणेचो कार्यक्रम पार पडता.